आज 27 मे सोमवार, शिवशंकराचा वार आहे. आता आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 558 ओव्या झाल्या होत्या. तामस ज्ञान, तामसी मनुष्य कसा आहे, इतकं अगदी म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते एक टोकाचं वर्णन आहे. पण ज्ञानदेवांनी सगळं समाजातलं निरीक्षण करून जे अनुभव दिसत आहेत येत आहेत त्यानुसार ते सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या ज्ञानेश्वरीलाही सलाम, त्यांनाही वंदन. सर्वेशांच द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पहिला श्लोकच म्हणायचा राहिलाय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सगळं आपल्याला ज्ञान, द्वैताचं ज्ञान ज्ञानेश्वरीतून मिळतंय. समर्थांच्या दासबोधातूनही तेच सांगितलं जाते. खूप वेळा ऐकून आता असं वाटतं की यात काही नवीन नाहीच आहे. पण आपल्या दृष्टीनं ते एवढ्यासाठी नवीन आहे की जोपर्यंत आपण ते आत्मसात करत नाही तोपर्यंत. कालच एक जण आमच्याकडे आले होते आणि म्हणाले की म्हणे आता पुढचा समास मूर्ख लक्षण घ्या म्हणे मॅडम तुम्ही. म्हणलं आता ते मूर्ख लक्षण वाचताना आधी मला अनुभव घेतला पाहिजे की आपल्यात त्यात कुठली लक्षणं बसत आहेत का. ती आधी 8 दिवस मला सगळी टाळून मगच तो मूर्ख लक्षण मला बोलता येईल. तसं आता इथे मूर्ख आणि तामस हे सगळे एकच आहेत. 58वी ओवी अशी पाहिलेली होती आपण. हा काय करतो तर त्याला अन्नाची शुद्ध नसते, सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करायला निघालेला असतो, सगळ्या विषयांच्या अधीन झालेला असतो. म्हणून जे तुले निआड पडे दिठी ते तुले घ्यायची विषयासाठी मग ते स्त्रीद्रव्य वाटी विशिष्णो दरे दरा. ही ओवी जरा आपण पाहिलं होतं की थोडीशी जास्त म्हणजे अतिस्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे की हे जे तामसी लोक आहेत हे जी गोष्ट येईल ती विषयोपभोगाचीच आहे. तो आपला घासच आहे समजून प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो. आणि म्हणून तो जो ज्ञान स्वीकारतो ते त्याचं सगळं तामस ज्ञान आहे. समोर बघा, अगदी आपण म्हणतो असं कधी कधी व्यवहारामध्ये की मुलगी दिसू, लहान मुलगी दिसू की स्त्री असू की तरुणी असू, तिचा उपभोग फक्त कामपूर्तीसाठीच घ्यायचा. आणि अन्य काही दिसलं, अन्य द्रव्य दिसलं तर ते उदरभरणासाठी. अजून याच्यातच इतकी सुंदर उदाहरणं देणार आहेत ते की उदाहरणं वाचली की लक्षात येईल की उदरभरणं नोहे जाणीजे यज्ञकर्म हे तर तिथं नाहीच आहे. उदरभरणं आहे जाणीजे विषयकर्म असं ते म्हणावं लागणार आहे. त्याला कशाचंच म्हणजे काय म्हणू पण विवेकच नाही आहे या माणसाला समोर. खूप ठिकाणी आजही घटना घडत आहेत. बहीण असो, चुलत बहीण असो, भाची असो, त्या स्त्रीकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जातं. तिच्याबद्दल बाकी आदर, ममता, वात्सल्य जे आईनं आपल्याला वाढवलेलं आहे, जन्माला घातलेलं आहे, तिच्याबद्दल सुद्धा अप्रस्तुत असं सगळं वर्तन लोक करतात. आता पुढं काय सांगतात बघा. म्हणजे हे अगदी टोकाचं वाटतं पण काही लोक असे आहेत जे तामसी म्हणले ते कदाचित विरळ असतील
पण ते आहेत म्हणून तर त्यांना सुचले ना त्यावेळेला. 1200 शतकामध्ये त्यांना सुचले. आज 1000 वर्ष जवळजवळ होत आलीत वर. पुन्हा 1200च झाली तर 24 साल आहे आपलं चालू, 2024. तर तरीसुद्धा आपल्यात काही फरक वाटतोय का? उलट ते पटीत वाढलेलं आहे. तीर्थ हे भाव भाख भाख बरं का. उदकी नाही सनोळख, तहान वोळे तेची सुख वाचुनिया. आपल्याला तहान लागली एवढंच पुरेसं असतं. म्हणजे तहान शमवणं हेच पाण्याचं काम आहे, किंवा सुख म्हणलेलं आहे त्याने. भाख म्हणजे ते सुख आहे. त्यांना तीर्थ किंवा अतीर्थ, म्हणजे हे पाणी तीर्थक्षेत्रावरचं असू की जिथं तीर्थक्षेत्र नाही त्याला अतीर्थ म्हणलं त्यांनी. तीर्थ आणि अतीर्थ म्हणून समाज झाला तीर्थातीर्थ. तर एवढंच त्याला माहिती असतं. उदकी नाही सनोळख, त्याला दुसरी ओळखच नाही माहिती. उदकाच्या बाबतीत त्याला दुसरी ओळखच माहिती नाही. तहान वोळी त्याची सुख, इथं त्याला सुख कशाचं आहे? तहान आपली भागवली जाते, तहान शमवली जाते, हेच त्याचं सुख असतं. वाचुनिया म्हणजे त्याच्या पलीकडे त्याला दुसरं काहीच दिसत नाही. त्याला जी भाषा माहिती आहे ती फक्त तहान भागवणारं पाणी. मग ते तीर्थ आहे का अतीर्थ आहे हे तो काही जाणत नाही. त्याच्याकडनं त्याची काहीही अपेक्षा नाही. मला तहान भागली ना बाद झालं. म्हणजे आता आपल्याला एकनाथांच्या गाढवाची गोष्ट आठवा. ते गाढवच आहे ना. ते बिचारं तहानेनं तडफडत होतं. म्हणून त्या टवाळखोर तरुणांनी सांगितलं की हे बघा, याला तहान लागलेली आहे, तुमची ती कावड कुठं रामेश्वरला नेता. त्यांनी ती कावड सगळी त्याच्या मुखामध्ये टाकलेली. म्हणजे त्यांना तो विवेक होता की हे तीर्थ आहे, पण तीर्थ त्या गाढवाला देऊ नये असं थोडंच नियम आहे. त्याची जर आत्ता प्राण वाचणार असतील तर ते तीर्थ तिथं संजीवन देण्याचंच काम करणार आहे. आणि खरंच तो तडफडत होतं, शेवटच्या घटका मोजत असेल, पण त्याला ते तीर्थ माहिती नव्हतं, पण पाणी म्हणून त्याला. तसं सामान्य याच्यामध्ये लोकांना काय, आपण अगदी छान तीर्थ म्हणून आणलं तर ते ओतून देतील, कुठेही काही करतील, त्याचा काही सदुपयोग करतील असं नाही. तसे आहेत हे. जसं पाण्याच्या बाबतीत तसं खाण्याच्या बाबतीत. पुढची ओवी आहे, तयाची परी खाद्या खाद्य, न म्हणे निंद्या निंद्य, तोंडा आवडे ते मेध्य ऐसाची बोधू. तर काय म्हणतायत की जे समोर अन्न येईल ते कसं आहे, खाद्य आणि अखाद्य. हल्ली खाद्य संस्कृती म्हणून निघालेली आहे बघा. म्हणजे खाण्याला ज्या ज्या गोष्टी मिळतील त्या सगळ्या खाद्य संस्कृती. आणि अखाद्य म्हणजे जे खाऊ नये ते. एका वेळेला जर 2 समोर वस्तू दिसल्या आणि त्यातली आपल्याला न खाण्याजोगी असेल तर आपण त्याच्याकडं बघणार पण नाही. पण खाद्य खाण्याजोगी खाण्यास योग्य, जसं कर्तव्य करण्यास योग्य, ज्ञातव्य जाणून घेण्यास योग्य, तसं खाद्य म्हणजे खाण्यास योग्य, आणि अखाद्य म्हणजे न खाण्यास योग्य, खाऊ नये. पण तो तेही नाही पाहत. तयाची परी, त्याचप्रमाणे खाद्य अखाद्य न म्हणे निंद्या निंद्य. तो खाद्य असेल त्याला अनिंद्य म्हणणार नाही, किंवा जे अखाद्य असेल त्याची निंदा पण करणार नाही. म्हणजे तो कशाचंही, फक्त तो काय करणार, तोंडा आवडते मेध्य. आपल्या मुखाला जे काही आवडतंय त्याची जशी चव असेल ते खायचं, एवढंच त्याला माहिती. ऐसाची बोधू, बोधू म्हणजे ज्ञान. त्याचं ज्ञान असंच आहे. त्याला खाण्यासंबंधीचा बोध काय आहे की जे आलंय ते खायचे. काय म्हणतात, स्वाहा. लोक म्हणतात चला घ्या, वरपून घ्या, आयतं आलंय ना, बस फार विचार करू नका. ते कुणासाठी आलं होतं, कुणी आणलं होतं, आत्ता आपल्यासमोर आलंय ना, खायचं. नंतर एखादा भुकेलेला येईल, माझा डबा कुठं आहे म्हणाल, किंवा जे काय समोर आलेलं होतं ते.
म्हणून तिला आम्ही खाऊन टाकलं. अरे अरे अरे, तो बिचारा उपाशी राहणार. पण इथं खाद्य अखाद्य, अखाद्य अशा अर्थी की ते मला खाण्यासाठी आहे का? नाही, ते दुसऱ्यासाठी आहे. आणि खाऊ नये असं पण असेल तर ते खायचं तो टाळत नाही. त्याला फक्त खाण्याचं ज्ञान असतं, बस बोध असतो. ते मगाशी सांगितलं, मग स्त्री द्रव्य वाटी विष्णू शिष्णोद्धरा, तसाच खाली आता तशी चोवी आली. आणि स्त्री जात ते तुती तुके, त्वचेंद्रियेची ओळखे, तिये विषयी सोयरिके एकची बोधू. मग आता स्त्री जर दिसली, स्त्री जात म्हणलेले, जेवढ्या स्त्रिया म्हणून असतील, म्हणजे स्त्रियांच्या विषयी त्याच्या मनात फक्त एकच विषय असणार. त्याला जो परिचय आहे तो फक्त कशापुरता आहे? तिच्या त्वचेविषयी, म्हणजेच देहाविषयी. बाकी त्वचेपुरतंच त्याचं जे आहे ज्ञान आहे ते मर्यादित आहे. आणि इंद्रिय सुख मिळावं, त्वचा आणि इंद्रियांचे सुख त्याला मिळावं एवढीच ती त्याची इच्छा असते, किंवा एवढाच त्याला स्त्री भोगाचा अर्थ माहिती आहे. तिये विषयी सोयरिके एकची बोधू. तिच्याशी सोयरीक का करायची? तिच्यापासून सुख घ्यायचं आहे, स्त्री भोग घ्यायचा आहे. खरं म्हणजे काल त्या करुणाष्टकात पण समर्थांनी इतकं असं भयानक वर्णन लिहिलेलं होतं. आपल्याला ते ऐकवत नाही, वाचवत नाही, नको वाटतं तो अर्थ समजून घ्यायला. तशाच ह्या काही ओव्या वाटतात हो. पण त्यांनी पोटतिडकीनं लिहिलेलं आहे हे. म्हणजे निदान लोकांनी सुधारावं, आता तरी सुधारावं. इतक्या 1000 वर्षानंतर तरी त्यांच्यात सुधारणा व्हावी. स्त्रीकडं बघण्याचा एक उदात्त दृष्टिकोन असावा, थोडासा पारमार्थिकही असावा. म्हणून इथं सांगतात की तिच्याशी सोयरीक जुळवायची ती सुद्धा त्यांची मानसिक तयारी असते. आणि अशी ह्या तामस ज्ञानाची सगळी काय म्हणू आपण थोरवी किंवा त्याचं जे वर्णन आहे ते केलेलं आहे. अजून पुढं काय म्हणतात बघा, पै स्वार्थी जे उपकरे, तयाची नाम सोयी रे, देह संबंधून सरे जिये ज्ञानी. आता स्वार्थ, त्या माणसांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसत असतो. ज्याला आपण म्हणतात ना मतलबी, अगदी मतलब दिसत असतो. मग त्या तामस ज्ञानाच्या ठिकाणी तयाची नाम सोयी रे, देह संबंधून सरे. सोयरे, नातेवाईक, नातेसंबंध हा त्यांना काही जुळवायचा नसतो किंवा काहीही डोक्यात नसतो. त्या रक्तसंबंधाला सुद्धा मान्यता नसते. फक्त मतलब, स्वार्थापुरतंच त्यांना, स्वार्थाचंच नाव फक्त त्यांच्या भोवती सोयरे म्हणून येतं. तयाची नाम सोयी रे, देह संबंधून सरे जिये ज्ञानी. त्यांच्या दृष्टीनं ही बहीण नाही, भाऊ नाही, आई नाही, वडील नाही, मामा नाही, काका नाही, कोणी नाही. ते दुर्योधन आणि त्यांनी तेच केलेलं होतं की सख्खी चुलत भावंड आहे, वडील त्यांचे गेलेले आहेत, तर त्यांच्याशी प्रेमानं वागावं नाही. तामसाचाच अंश त्यांच्या ठिकाणी जास्त होता. आणि म्हणून रक्तसंबंधाचं नातंसुद्धा आहे. लोक म्हणतात कसले रक्तसंबंधी घेऊन बसले, ते आमच्या मुळावर उठले, ते आमच्या सगळं हडप करायला बसले. म्हणजे स्वार्थ फक्त त्यांना स्वार्थानं ते लिडबिडलेले असतात आणि त्यांना दुसरं काही दिसत नाही. आपण शिवाजी महाराजांचं जर उदाहरण पाहिलं तर परस्त्री ही माते समान मानणारे आपल्याकडं राजे होऊन गेले. राम तसाच होता. आणि म्हणून ते काय म्हणतात, अशीच आमुची आई असती, बदले छत्रपती. आम्ही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती. अशीच आमुची आई असती. ती सुंदर होती कल्याणची सुभेदारची सून.
म्हणून ते तिच्याकडं त्या नजरेनं नाहीच पाहतात. ते म्हणतात अशी जर माझी आई सुंदर इतकी देखणी असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. वास्तविक ते सुंदरतेला कमी नव्हतेच, पण पराक्रम हा त्यांचं सौंदर्य होतं. आणि तसे ते शिवाचाच अवतार होते, शिवाजीच म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणून त्यांच्याकडं सौंदर्याला कमी नव्हतं, पण बघण्याची दृष्टी. आणि इथं मात्र समोर आई असू, कोणी असू, कुठलीही स्त्री, कुणाच्याही घरची, काही येऊ देत, एकच भावना आणि नातेसंबंधसुद्धा ठेवायचा नव्हता. रोज उठून त्या व्हॉट्सअपवर, आता तर काय झालेलं आहे, यूट्यूब म्हणजे एक मोठा खजिना झालेला आहे. वडिलांना फसवणारे, आईला छळणारे किती किती नराधम आहेत आजसुद्धा. हो, नवीन एक ज्ञानेश्वरी तयार होईल या सगळ्यांची वर्णनं करा. आत्ताच्या काळातली वर्णनं करायची झाली, अक्षरशः आईला ढकलून देत आहेत, फेकून देत आहेत, टाकून देत आहेत. तीच आई मोठ्या पदावर पोचलेली पाहिल्यानंतर मग त्यांना शॉक होतो की हीच आमची आई, आम्ही हिला इतकं छळलं, इतका त्रास दिला, पण ती डगमगलेली नाही आहे. बरं, बघूया. जे स्वार्थी, जे उपकरे म्हणजे आपल्याला उपकार करण्याजोगं, म्हणजे कामाला येईल असं, तयाची नाम सोयी रे. मग रस्त्यावरचा माणूस असला, कुठल्याही देशातला असला, कुठल्याही जमातीतला असू, आपल्याला माझं वैयक्तिक भागलं म्हणजे बस, देशाचं होऊ देत कल्याण, खऱ्या अर्थानं नुकसान, पण तो स्वतःपुरतं बघणार आहे. तो म्हणतो आपल्याला आत्ता मिळतंय ना, बस समाधान माना. देहसंबंधोनुसारे जिये ज्ञानी, त्याच्या ज्ञानानुसार हा देहसंबंधसुद्धा तो मानत नाही. मृत्यूचे आघवेची अन्न, आता मृत्यूवर बोललेत बरं का, आता फार छान ही ओवी. मृत्यूचे आघवेची अन्न, आघवेची आगी इंधन, तैसे जगतसी आपले धन, तामस ज्ञान. आता जो मृत्यू आहे त्याला कुठलंही अन्न चालतं, म्हणजे त्याला आज जे समोर असेल ते त्याला तो स्वाहा करणार आहे. तो म्हणतो का हो की नाही बाबा, हिची लहान मुलं आहेत. आता काल परवा तर इतक्या घटना ऐकायला मिळाल्यात बघा. अगदी तरुण मुलं, तरुण नाही हो, इयत्ता शाळेतनं 7वी 8वी किंवा 10वी वगैरे झालेली, रिझल्ट लागलेला नुकताच, नदीवर पोहायला काय जातात, खाली दडी मारतात आणि त्यात बुडून जातात. अजून कुणाकुणाचं काय काय ऐकलं अक्षरशः. म्हणजे हा मृत्यू कुणालाही हे करत नाही, सोडत नाही. त्याचं सगळं अन्न हे त्याचंच आहे, आघवेची अन्न, म्हणजे त्याला सगळं काही भक्ष्यच आहे. आता हल्ली आपण पाहतो प्लॅस्टिक जाळू नाही म्हणतात, पण दुसरी आता इंधन मिळाली नाही तर प्लॅस्टिकचाही सगळा कचरा जाळून टाकतात आणि कसला वास येतो भयंकर. म्हणजे त्या अग्नीला कुठलंही अन्न चालतं, तसं मृत्यूलाही कुठलंही अन्न चालतं. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे मृत्यूचे आघवेचे अन्न, आघवेची आगी इंधन. कुठली आग लागली तर त्यात ते सगळं जळून जाते. अगदी लोखंड असलं तरीसुद्धा लाकूड तर जातं, पण सगळे बाकीचे धातू वितळून जातात सगळे. म्हणजे आगीलाही अन्न कुठलं चालतं. तैसे जगतसी आपले धन, तामस ज्ञान. त्याप्रमाणे या तामस ज्ञानाला कुठलंही जग हे द्रव्यच वाटतं. ऐसे निविश्व सकळ, जेणे विषयोची मानिले केवळ, तया एक जाणे फळ देह भरण. त्याप्रमाणे या तामसाची धारणा अशी असते आणि त्याचं फळ म्हणजे केवळ देह पोषण. मी मगाशी म्हणलं ना, उदरभरण नव्हे, इथं म्हणलेलं आहे तया एक जाणे फळ देह भरण. समर्थ पुन्हा अवतरले तर पुन्हा या अशा ओव्या आणि मनाचे श्लोक तयार करतील. ते आपल्यातलेच कोणी समर्थ होतील तयार. म्हणजे ह्या संपूर्ण विश्व हे केवळ भोग्य विषय आहे आणि अशी त्याची धारणा असल्यामुळं त्याचं फळ म्हणजे केवळ देहपोषण. अशी त्याच्या ज्ञानाची समजूत असते. फक्त देहासाठी मी सगळं करेन, काय म्हणाल ते, वाट्टल ते. फक्त पुरुषांनाच दोष नाही देऊन चालणार, मुली स्त्रियासुद्धा यात हल्ली दोषी आहेत. देहपोषण आणि देहशोषण, देहाची तृप्ती. अक्षरशः
आईवडिलांना न सांगता शरीर विक्रय करून त्याच्यावरनं पैसा मिळवणाऱ्या पण तरुणी स्त्रिया आज दिसत आहेत. का बरं? की आम्हाला फक्त एन्जॉय, ऐशाराम, थोडक्यात आम्हाला सगळं ऐश्वर भोगता आलं पाहिजे. पण हे ऐश्वर चिरंतन आहे का हो? कुणाची संपत्ती अशी चिरकाळ टिकणारी आहे? तिथं नाशवंत आहे. किती उदाहरणं अशी येतात. आता कालच्यातलं ना काही ओव्या राहिल्या होत्या कालच्या म्हणायच्या आपल्याला, त्या थोड्याशा घेऊयात. अर्जुना जैसा ज्ञान विधिवस्त्रहीन, निलाजरेल न हिंडे विश्वी. म्हणून जयाते श्रुतिपाठ मोरी, होऊनी अव्हेरी निरंतर. इतरही शास्त्रे श्रुती ते मानून, जया ज्ञानहीन लेखोनिया. म्लेच्छ धर्माची या डोंगरी लावून, देती निखंदोन नाना परी. निखंदन म्हणजे नाना निंदा करणं. तमोगुण रूपी पिशाचे घेरिले, म्हणून जे झाले वेडे पिसे. विषयांचा भोग घेऊ जाता देख, नात्याची ओळख ठेवी नाजे. तसे नसे जया ज्ञाना काहीच वावडे, श्वान जैसे हिंडे शून्य ग्रामी. नये आटोक्यात खाऊ पाहताजे, किंवा तोंड भाजे जेणे योगे. तेवढ्याच वस्तू निरुपाये वाळी, इतर ते गिळी सर्व काही. उंदीर तो जैसा चोरीता सुवर्ण, काल झाल्या होत्या. चोख किंवा हीण विचारिना, शुक्रवारी. नातरी जो कोणी मांस खाऊ बैसे, पाहे ना तो जैसे काळे गोरे. किंवा मना लागी जाळीता दावाग्नी, ओले सुके नाणी मनी जैसे. किंवा हवे तेथे बसू जाता माशी, पाहे ना ती जैशी जिते मेले. ओकले वाढले शिळे का साजूक, नेणे हा विवेक काक जैसा. ही सगळी कावळ्याची, माशींची उदाहरणं उंदराची पाहिलीत आपण. तैसे निषिद्धाते सांडोनिया जावे, विहित ते घ्यावे आदराने. ऐसा भोगी नाही जया ते विवेक, पार्था ज्ञान देख तामस ते. दिसे ते भोग्य मानोनी साचार, तयाचा स्वीकार करोनिया. द्रव्यदाराधिक मिळवी जे काही, वाटोनी ते देई शिष्णोदरा. पवित्रा पवित्र ऐसी भाषा नाही, पिऊ जाता पाही उदकते. इथून आपली ओवी चालली आता. भागोनिया तृषा तेणे होय सुख, हेची ठावे एक जया ज्ञाना. निंद्य तैसे भक्ष नेणे, आवडे ते म्हणे पवित्रान्न. एकत्वचेंद्रिय द्वाराची केवळ, जाणे जे सकळ स्त्रियां लागी. आणि स्त्रियांशीच जोडावा संबंध, ऐसा एक बोध जया ज्ञाना. सोय रे हे नाव देई तया लागी, स्वार्थी उपयोगी पडे जे का. देहसंबंधी जे परी होती कोणी, तया ते न मानी आप्त ऐसे. काळा लागी वाटे आघवे भक्षान्न, आघवे इंधन अग्नी लागी. मृत्यू म्हणजे काळ. तैसे सर्व विश्व आपुलेची धन, ऐसे जाणे ज्ञान तामस जे. जया ज्ञाना वाटे विश्व हे सकळ, अर्जुना केवळ भोग्य वस्तू. शरीर पोषणा वाचोनिया येत, दुजा पुरुषार्थ नाही जया. आकाशातून पडले जे तोय, तयासी आश्रय एक सिंधू. इथून पुढच्या घ्यायच्यात आपल्याला. आकाशपतिता नीरा, जैसा सिंधूची एक थारा. तैसे कृत्य जात उदरा लागींची गुजे. आता आकाशातून जे पडतं म्हणून तो संस्कृत श्लोक छान आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. कुठेही पडू, संगमनेरला पडू, धुळ्याला पडू, पुण्याला पडू, सोलापूरला पडू, सगळं पाणी त्या समुद्रापर्यंत जातात. इथं काय म्हणतायत? जैसा सिंधूची एक थारा. सगळ्या पाण्याला, सिंधू म्हणजे
समुद्र हाच एक त्याला थारा असतो, आश्रय असतो. तैसे कृत्यजात उदरा लागिंची बुझे. त्याप्रमाणे कृत्यजात म्हणजे कर्माला, कर्ममात्राला, लागिंची बुझे. सगळी शारीर भोगासाठीच सगळी सुख आहेत, सगळी सुख. दुसरी सुख कशासाठी नाहीच आहे. आपल्या मनाला किंवा आत्म्याला जे आपण म्हणतो की माझा आत्मा तडफडतोय, माझा जीव पोळतोय, म्हणजे आपल्याला वेगळी पण भूक असते, फक्त शरीराची आणि देहाचीच भूक नाही आहे. पोट आत्ता क्षणभर भरेल, पुन्हा 2 तासांनी भूक लागेल. कुणाकडे गेलो, कोणी काही खायला दिलं तर पुन्हा आपण वाटीभर खाऊ, डिशभर खाऊ. पण इथं जे म्हणतायत की कर्ममात्राला सगळी सुख स्वतःच्या शरीरभोगासाठी वाटतात. बाकी आत्मा मन काही आहे त्याचं काही विचारच नाही आहे. उदरा लागीची बुझे, बुझे म्हणजे तृप्त होईल, फक्त पोटासाठी, स्वतःच्या देहासाठी फक्त तो त्या गोष्टी बघत असतो. वाचूनी स्वर्गू नरकू आधी, तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती, ये आघवियेची राती जाणीवेची जे. आता वाचूनी स्वर्ग नरक, स्वर्ग आणि नरक असं काही आहे किंवा तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती. स्वर्ग हवा असेल तर चांगल्या गोष्टीपासून आपण निवृत्त व्हायला पाहिजे, म्हणजे लोभाच्या. आणि ज्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला मिळवल्या पाहिजेत त्याच्याकडे प्रवृत्ती व्हायला पाहिजे, आणि ज्या नको त्याच्याकडे निवृत्ती व्हायला पाहिजे. म्हणून म्हणलेलं आहे स्वर्गू नरकू आथी. स्वर्ग हवा असेल तर प्रवृत्ती, नरक हवा असेल तर निवृत्ती, म्हणजे चांगल्यापासून निवृत्ती. ये आघवियेची राती जाणीवेची ती. आणि हा जाणीवांचा पूर्ण जो रात्र म्हणजे अंधार आहे त्याच्या ठिकाणी असते. सगळा काळाकुट्ट अंधार, तम म्हणजेच अंधार, त्याच्यावरनं तमोगुण झाला. जे देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परवती प्रमा ढळो नेणे. तर देहखंड म्हणलं, खंड म्हणजे एवढासा तुकडा. हा देह म्हणजे काय आहे, एवढासा आपला तुकडा आहे खरं म्हणजे. पण त्याला कशाला आत्मा म्हणतात, नाम आत्मा. देह म्हणजेच आत्मा आहे. आणि ईश्वर म्हणजे पाषाण प्रतिमा, ईश्वर म्हणजे पाषाणाची मूर्ती. यया परवती प्रमा ढळो नेणे. याच्या पलीकडं त्याची जी प्रमा म्हणजे ज्ञान आहे ते कधी पोचतच नाही. ढळो नेणे म्हणजे तिथपर्यंत ते जातच नाही. ईश्वर म्हणजे पाषाण आणि त्याच्या पलीकडं हा देह म्हणजेच आत्मा. तर त्याची चांगलं खऱ्या ज्ञानाकडं ओढ जातच नाही, काही त्याला सुचत नाही, फक्त एक बास. जे देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा, या परवती प्रमा ढळो नेणे. प्रमा म्हणजे बुद्धी किंवा ज्ञान, त्याची बुद्धी पुढं जातच नाही. म्हणे पडिलेनी शरीरे, कै केले निसी आत्मा विसरे, मा भोगावया उरे कोण वेशे. आणि परत तो काय म्हणतो, हा देह कधीतरी पडणारच आहे ना. पडिलेनी शरीरे, केले निसी आत्मा विसरे. आणि सगळं मी केलं असंच त्याला वाटत राहते. भोगावया उरे कोण वेशे. जर आपला देहच पडला आणि कर्माबरोबर आत्मा नष्ट होणार आहे, पण या पाप पुण्याचा हिशोब करायला तरी त्याला कुठं सवड आहे किंवा कोणत्या रूपानं तो शिल्लक राहणार आहे. एकदा देह पडून गेला की संपला. पण त्याला आत्ता त्या देह आहे देह तोपर्यंत देहाव्यतिरिक्त दुसरं काहीच सुचत नाही. म्हणे पडिले नि शरीरे, केले निसी आत्मा विसरे. अहो, आत्म्याचं नाव सुद्धा तो विसरतोय, माहितीच नाही त्याला.
मा भोगावया उरे कोण येथे. आणि मग तो म्हणतो या पापपुण्याचा हिशोब करायला आणि भोगायला आत्मा कोणत्या रूपाने शिल्लक राहणार आहे. त्याला आत्मा ही गोष्टच मान्य नाही. फक्त आत्ता आहे म्हणून यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. हे चार्वाकांनी सांगितले की जोपर्यंत जगायचं तोपर्यंत एन्जॉय करा, आनंद घ्या, सुखाने द्या. म्हणून ऋणम कृत्वा घृतम पिबेत. लोक काही म्हणतात आत्ता काढू, हल्लीची नवी पिढी तर तुम्ही असालच तुमच्या अनुभवातनं जे कोणी म्हणत असतील ते काय म्हणतात, आपलं आपण आत्ता ऋण काढून घ्यायचं. बँका पुरवतायत, वेगवेगळ्या कंपन्या पुरवतायत. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आणि आत्ता एन्जॉय करून घ्यायचा. घृत म्हणजे अगदी खरंच तूप प्यायला कोणी बसलेलं नाही. सुख ही सगळीच भोगावीत. ठीक आहे. आत्मा विसरे मा भोगावे कोण वेशे. कुठल्या वेशात आत्मा येणार आहे, कुठल्या रूपात. ना ईश्वरू पाहता आहे तो भोगवी हे जरी होये तरी देवची खाये विकोनिया. अहो मी जे मगाशी म्हणलं ना की हा तमोगुणी पैसा पाहिजे फक्त त्याला, म्हणून ना ईश्वरू पाहता आहे. तो देवबिव काही मानत नाही, पाहत नाही. तो भोगवी हे जरी होय, तो आपल्याला भोग देतो एवढं माहिती आहे. तरी देवाची खाये विकोनिया. म्हणून तो काय करतो, देवालाच विकून टाकतो आणि देवप्रतिमांना विकतो आणि त्या द्रव्यातनं पुन्हा अन्न घेऊन खातो. म्हणजे त्याला आपण म्हणतो तसं कशाचंच नाही, विवेकच नाही आहे. देवाला सुद्धा विकून जो खातोय तात्पुरती भूक आता भागेल, उद्या कुठनं आणणार देव. त्यापेक्षा तर देवाची प्रार्थना केली. आता त्या वैजयंतीताई सांगत होत्या की समर्थांच्या आणि यांच्या डोळ्यातून म्हणजे रामाच्या डोळ्यातून पाणी यायचं समर्थांची ही सगळी करुणाष्टकं ऐकून. म्हणजे इतका देवसुद्धा भावूक होतो. मग आपण का देवासाठी भावूक होऊ नये किंवा देवाला मानू नये. ठीक आहे, 569 ओव्या झाल्यात. बघू आपण याच्यावरच्या काही होईल का. एखादं 5 मिनिट बघूया ओव्या. काळा लागी वाटे आघवे भक्षान्न आघवे इंधन अग्नी लागी तैसे सर्व विश्व आपुलेची धन ऐसे जाणे ज्ञान तामस जे. जया ज्ञाना वाटे विश्व हे सकळ अर्जुना केवळ भोग्य वस्तू. शरीर पोषणा वाचुनिया येते दुजा पुरुषार्थ नाही जया. आकाशातून पडले जे तोय तयासी आश्रय एक सिंधू. तैसी सर्व कर्मे एका पोटासाठी ऐसीच निश्चिती जया ज्ञाना. विहित ते जाण स्वर्गासी कारण निषिद्धाचरण नरकासी नेण्याची हे काही तामस दे ज्ञान अंधारे भरून राहिले जे. सुनिश्चये मानी देहासीच आत्मा पाषाण प्रतिमा ईश्वरासी. पडता हा देह केल्या कर्मासह आत्मा निसंदेह नष्ट होय. मग कर्म फळ भोगावया लागी उरे कोण जगी ऐसे म्हणे. भोगविता साच प्रभुदेवराय ऐसे बोलू जाय जरी कोणी. तरी देवासीच विकोनिया खाय म्हणे तरी काय कोण माझे. 1000 ओव्या झाल्यात स्वरूपानंदांच्या. आणि आपल्या तिकडे 69 की किती आत्ता पाहिलं. असं हे सगळं फक्त तात्पुरतं सुख, क्षणिक सुख, क्षणिक आनंद. 69वी ओवी झाली की त्या देवाला सुद्धा विकून खातात. आईवडिलांना सुद्धा. आईवडील सगळे देव आहेत खरं म्हणजे. प्रत्येकामध्ये आत्मतत्व आहे, परमतत्व आहे, पण ते मानायचंच नाही म्हणल्यावर काय. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं न्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता
श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर जय तू श्री कृष्ण।